या संदर्भात ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतजी आपल्यासोबत आहेत। सावंतजी, आपण पाहतोय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे आता एकच मोर्चा त्यांनी आयोजित केलेला आहे। हिंदी सक्ती विरोधात ठाकरे बंधू अर्थात राजकीय क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ठाकरे बंधू एकत्र यावेत या संदर्भात जोरदार प्रयत्न सुरू आहेत। तशी जोरदार राजकीय चर्चा सुरू आहे। त्याची पहिली झलक या मोर्चामध्ये पाहायला मिळेल का? मुळात असं आहे की दोघांनी जी काही यापूर्वी वक्तव्य केली, माननीय राजसाहेबांनी तर माझा अहंकार काही मला मोठा नाही मराठीच्या हिताचा, आणि आदरणीय उद्धवजींनी हेच म्हटलंय की मराठीचं हित, महाराष्ट्राचं हित या जे करतील आणि जे जे महाराष्ट्राचं हित करतील त्यांना सोडून आपण उभं राहिलं पाहिजे। कारण मुळात तोंडात एक म्हणजे मुखात एक आणि पोटात एक अशी जी माणसं आहेत त्याच्यावर सावध राहिलं पाहिजे। आणि आज महाराष्ट्राला मराठी माणसांच्या एकजुटीची अतिशय गरज आहे। तमाम मराठी माणसांनी एकत्र आलं पाहिजे। जो राजकारण्यांचा खेळ सुरू आहे मराठी माणसांमध्ये भेद करण्याचा, त्यातला पहिला भेद त्यांनी जातीय काढून ठेवला। म्हणजे वंदनीय शिवसेना प्रवादी मराठी सगळे मराठी, ब्राह्मण तर मराठा, मराठीतर 96 कुळी, 92 कुळी, उच्च नीच, दलित दलितेतर, घाटी कोकणी, स्पृश्य अस्पृश्य सारे भेद काढून एक वाचा घेतलं। त्या महाराष्ट्राला जातीपातीत भिंती उभ्या करून एकमेकाच्या विरुद्ध उभं करणारं सरकार आहे। आणि त्याच्या विरोधात मराठी माणसांनी हे समजलं पाहिजे की आपल्यामध्ये कशा भिंती उभ्या करून तोडलं जात आहे आणि इतर समाज कसे एकत्र होऊन आपल्याला दाबलं जात आहे हे जर लक्षात आलं पाहिजे। त्यातलं हिंदीची सक्ती हा एक त्यातलाच एक मोठा प्रकार। वर आणखी ताण करून का 10,000 शिक्षकांची भरती करू आहेत, त्यांना पगार देता येत नाही आणि 10,000 शिक्षकांची भरती करू ही जी हा जो केंद्राचा दबावपणा आणि यांचा लाचारीपणा, बरोबर, मराठी माणूस लाचार होताना पाहतोय, मराठी राज्यकर्ते लाचार होतात, तेव्हा मराठीचा स्वाभिमान जागृत करण्यासाठी एकत्र येते, त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट। नक्कीच अरविंद सावंतजी, त्यामुळे आता या मोर्चामध्ये ठाकरे बंधू एकत्र दिसणार आहेत। धन्यवाद, तुम्ही आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल।